एग्जाम पॉइंट ऑफ व्यू. चला ओके. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे सिम्पली काय दोन प्लेट्स असतील. ही प्लेट 1 आहे. यू कॅन सी इन द फिगर. ओके. तर ही पहिली तुमची प्लेट 1 आहे ही वाली. दिस इज प्लेट 1 and this is your plate 2. ओके. या दोन प्लेट्स आहेत. दोघं प्लेट्सचा एरिया किती ए आहे. प्लेट 1 आणि प्लेट 2 दोघांचा एरिया. प्लेट ए जी आहे ती पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि प्लेट बी तिचा जो चार्ज आहे तो नेगेटिव्ह आहे. आता प्लेट्स आहेत म्हणजे त्यांना एरिया असेल. एरिया म्हणजे काय झालं त्यांच्या जे डिस्ट्रीब्युशन आहे. ओके. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय विद्युत भार वितरण ते कोणतं असणार आहे सिग्मा असेल. ओके. सिग्मा म्हणजे काय एकम सिग्मा आपण शिकले होते एकम क्षेत्रफळ दीठ विद्युत भार. ओके. एकम क्षेत्रफळ दीठ विद्युत भार चार्ज पर युनिट एरिया त्याला आपण सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा पृष्ठ विद्युत भार घनता असं म्हणतो. ओके. क्यू बाय ए त्याचं इक्वेशन येतं. ओके डन. आणि तुम्हाला एक थिअरी मी सांगितली होती चॅप्टर 1 मधून वाचायची म्हटलं. ओके. आय होप सो तुम्ही रीड केली असेल ती. सो आय विल कंटिन्यू सो दॅट आता या दोन प्लेट्स मधलं अंतर किती आहे डी आहे. आता विद्युत क्षेत्र नेहमी प्लस कडून मायनस कडे जातात. तुमचं विद्युत क्षेत्र काय ई या आतल्या विस्तारात आहे. ओके. आणि याच्यात खाली दिसते या दोन प्लेट्सचा मधला एरिया खाली म्हणजे त्याच्यात कोणतं माध्यम आहे हवेचं माध्यम आहे. ओके. ही कोणतं माध्यम असेल हवेचं. आता बघा जी प्लेट पॉझिटिव्ह आहे त्याच्यावरची सरफेस चार्ज डेन्सिटी काय येणार आहे सिग्मा पॉझिटिव्ह येईल आणि जी प्लेट नेगेटिव्ह आहे त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय पृष्ठ विद्युत भार घनता काय येणार आहे मायनस सिग्मा येईल. ओके डन. मग आता काय असतं समजा की ही प्लेट असेल. आता नीट लक्ष द्या तर आपल्याला माहिती आहे की जे विद्युत क्षेत्र असतं एखादी प्लेट असेल ना तर ते प्लेट जर समज धनविद्युत भारित प्लेट आहे तर त्याचं विद्युत क्षेत्र ना बाहेरच्या दिशेत असतं. ओके. या बाजूला आणि या बाजूला आणि जे किती असतं पृष्ठ वितरण असेल तेव्हा सिग्मा इज इक्वल टू सिग्मा बाय 2 epsilon 0 काय येतं ते सिग्मा बाय 2 epsilon 0 हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकले होते. ही पॉझिटिव्ह प्लेट आहे ही प्लेट आहे बरोबर. तिच्यावर धनविद्युत भार राहिला तर विद्युत क्षेत्र बाहेरच्या बाजूला आणि जर ऋण विद्युत भार राहिला ही पहिली प्लेट झाली ही कॅपॅसिटरची दुसरी प्लेट. ओके. दोघांचा एरिया सेम असणार आहे. इथं मला आकृती व्यवस्थित नाही काढता येणार सो दॅट मी एक रफ ड्रॉइंगच करतो तुम्ही व्यवस्थित करता दोघांचा एरिया. आता ही नेगेटिव्ह प्लेट आहे. आता आपल्याला माहिती आहे की जर पॉझिटिव्ह विद्युत भार राहिला तर त्याचं विद्युत क्षेत्र बाहेर जाणाऱ्या दिशेत राहिला. पॉझिटिव्ह चार्ज राहिला तर विद्युत क्षेत्र बाहेर जाणाऱ्या दिशेत असतं आणि निगेटिव्ह चार्जचं विद्युत क्षेत्र आत येणाऱ्या दिशेत म्हणजे काय याचं विद्युत क्षेत्र असेल. आता होईल काय याच्यावरची जी सरफेस चार्ज डेन्सिटी ती सिग्मा आहे. ओके. हे जे इक्वेशन आहे ते याच्यासाठी. ओके. याच्यासाठी याला E1 लिहून देऊ आपण. इकडे बी E1 असेल इकडे बी E1 असेल. ओके डन. आणि याची जी याचं जे डिस्ट्रीब्युशन नेगेटिव्ह चार्ज आहे ना मग याच्या सरफेस चार्ज डेन्सिटी मायनस सिग्मा असेल. मग याचं जे विद्युत क्षेत्र असेल त्याला आपण E2 नाव देऊ. हे बी E2 असेल आणि हे बी काय असणार आहे E2. ओके. जे किती असणार आहे E2 इज इक्वल टू नीट लक्ष द्यायचा E2 इज इक्वल टू मायनस सिग्मा अपॉन 2 epsilon 0. आता असं नका विचार सर हे सूत्र कुठून आले. हे सूत्र चॅप्टर 1 मध्ये ऑलरेडी आपण शिकून चुकलेले हे इक्वेशन. ओके. सो आय कांट गो विथ देम अगेन. आता आपली गोष्ट आहे ते तर पहा आता हे विद्युत क्षेत्र इकडे जात आहे. आता हे जे विद्युत क्षेत्र आहे पहा हे वाला विद्युत क्षेत्र हे इकडे जात आहे म्हणजे काय हे इकडून असं आलं असेल तेव्हा ते इकडे जात आहे आणि हे विद्युत क्षेत्र बाहेर जातं ते आत्ता आहेच पण ते असं बाहेर जाईल. ओके. मग पहा ह्या E1 इकडे आहे तर तो इकडे पण आहे E2 सॉरी E1 E2. ओके. तर या बाजूला जर आपण विचार केला तर E2 इकडे आहे आणि E1 इकडे आहे तर दोघं काय समान मूल्याचे आहेत परंतु परस्पर काय विरुद्ध दिशेला आहे. म्हणजे पहा हे नेगेटिव्ह प्लेटचं विद्युत क्षेत्र त्याच्या जवळ येत आहे म्हणजे ते कुठून आहे इकडून पूर्ण पसारून इथपर्यंत आलं असेल. म्हणजे बाहेरचा विस्तार जर पाहिला या पॉझिटिव्ह प्लेटचा राईट लेफ्ट साइडचा विस्तार इकडे E1 पण असेल E2 पण असेल बट E1 आणि E2 समान मूल्याचे परंतु काय विरुद्ध आहेत ते एक पॉझिटिव्ह एक काय निगेटिव्ह आहे. तो इथं काय होऊन जाईल इकडच्या बाजूला विद्युत क्षेत्र काय होऊन जाईल E1 प्लस E2 जर केलं तुम्ही E1 प्लस E2 तुम्हाला आन्सर काय भेटणार आहे ऍक्च्युअली E1 मायनस E2 होतं ते कारण ऑपोजिट डायरेक्शनला आहे ना
तर टोटल आन्सर काय जाईल 0, कारण की समान मूल्याचे आणि परस्पर विरुद्ध दिशेला आहे, तर टोटल आन्सर काय जाईल 0. वेक्टर मध्ये घ्यावं लागतं याला. ओके, प्लस मायनस साईन त्याच्या मूल्यावर नसता. इथं तुम्ही हे बी एवढं प्लसच घेऊ शकता, हे बी प्लसच घेऊ शकता. आता जेव्हा मी सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दाखवून देतो, म्हणजे लाईक पहा, आता तुम्हाला कसं सांगू, थांबा थोडं कन्फ्युजन होऊन जाईल तुम्हाला. मी परत सांगतो एक गोष्ट. आता पहा या आकृतीमध्ये थोडी व्यवस्थित काढतो मी. ही पहिली प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे. ओके डन. या प्लेटचा चार्ज आहे प्लस सिग्मा. ओके, पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून वरती मी प्लस सिग्मा लिहितो आणि या प्लेटचा चार्ज आहे मायनस सिग्मा. आता प्लस आणि मायनस साइन काय दर्शवतं, फक्त की याचं विद्युत क्षेत्र बाहेर जाणाऱ्या दिशेत असेल. याचं जे विद्युत क्षेत्र असेल ते काय असणार आहे, बाहेर जाणाऱ्या दिशेत. ओके, आणि मायनस साइन काय दर्शवतं, याचं जे विद्युत क्षेत्र आहे ते आत येणाऱ्या दिशेत असेल. ओके, मग आत येणाऱ्या दिशेत असेल म्हणजे काय, की हे जे बाहेर जाणारं विद्युत क्षेत्र ते हे पुरं या प्लेटला क्रॉस करून इथपर्यंत जाईल. हे पुरं E1 आहे. हे बी आपण जे पहिलं विद्युत क्षेत्र आहे त्याला E1 नाव देऊन देऊ. काय नाव देऊन देऊ, E1. मग इकडे बी काय असणार E1, प्लेटच्या दोघं बाजूला E1 असेल आणि जे सारखं असेल. आणि हे नेगेटिव्ह जे आहे त्याला E2 नाव देऊन देऊ आपण. ते बी प्लेटच्या दोघं बाजूला असेल आणि सारखं असेल. ओके, E2 आणि हे बी काय असणार आहे E2. आता हे E1 बाहेर जात आहे म्हणजे हे इथं पूर्ण बाहेर जाणार आहे. तर इथं हे सॉरी हे E1 बाहेर जात आहे, हे वाला E1, तर इथं बी बाहेर जाणार आहे E1. ओके डन. प्लेटचं काय घेणं देणं, प्लेटचा मधून बी पास होऊन जाते. प्लेटचा मध्ये शून्य असेल तसं बाहेर निघून जाईल. आणि इकडची गोष्ट करू तर हे E2 इकडे आलेलं आहे पहा. हे E2 इकडे आलं ते कुठून आलं असेल, इकडून कुठून तरी आलं असेल ना इन्फिनिटीवरून. ओके, कारण आपण समजतो ना की विद्युत भार जर स्टार्ट होतंय तर ते कुठेतरी जाऊन एंड होणार आहे आणि विद्युत भार एंड होतंय इथं तर ते कुठेतरी जाऊन स्टार्ट झालं असेल. ओके, हे पॉझिटिव्ह चार्जचं विद्युत क्षेत्र आहे. मग होणार काय, की इकडच्या विस्तारमध्ये, या विस्तारमध्ये पहा E2 आहे, हे E2 बी E1 बी आहे. बट पहा ही लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे आणि हा सेंटर पोर्शन आहे. कॅपॅसिटरचा आतला भाग आहे हा सेंटर पोर्शन. आता सेंटर पोर्शन मध्ये पाहणार ना तुम्ही तर E1 आणि E2 दोघं एकाच दिशेत आहेत. एकाच दिशेत आहेत. पहा इकडून इकडे जात आहे हे दोघं. पहा हे E2 बी इकडे जात आहे, E1 बी इकडे जात आहे, E2 बी इकडे जात आहे. दोघं एकाच आहे. म्हणजे सेंटर मध्ये विद्युत क्षेत्र एकाच दिशेत आहे. कुठे आहे ते, तर ही प्लेट प्लस आहे, तर प्लस कडून ते कुठे जात आहे, मायनस कडे जात आहे सेंटर मध्ये. बट सेंटरचा बाहेर लेफ्ट साइडला पाहणार तर E1 इकडे जात आहे, E2 इकडे येत आहे. इकडे बी पाहणार तर E2 इकडे येत आहे, लेफ्टला जात आहे, E1 राईटला येत आहे. मग इकडच्या या दोघं विस्तारात विद्युत क्षेत्र तुमचं काम जाणार आहे. जर तुम्ही विद्युत क्षेत्राचं मूल्य घेणार, मी फक्त काय घेणार, फक्त मूल्य, तर E1 इज इक्वल टू E2 असेल मूल्याची गोष्ट केली तर. आणि जे किती असणार आहे, E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू सिग्मा अपॉन, कारण दोघं प्लेट्सवरचा चार्ज सारखा आहे, फक्त एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह इतका फरक आहे. व्हॅल्यू चार्ज व्हॅल्यू सारखी आहे, म्हणून त्याचं जर फक्त मूल्य घेणार विद्युत क्षेत्राचं, E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0 सारखं येईल. पण आपण इकडचं कॅल्क्युलेशन केलं तर आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा दिशेसोबत करतो. तर इकडची गोष्ट जेव्हा येईल तर E1 वेक्टर E1 मायनस वेक्टर E2 येईल. काय येईल, वेक्टर E1 मायनस वेक्टर E2 येईल. म्हणजे पहा E1 आणि E2 एक दुसऱ्याचं काय विरुद्ध दिशेत. म्हणजे ऍक्च्युली काय करायचं इथं, की आपण ऍक्च्युली पहा दोघं विद्युत क्षेत्रांची, एका बाजूला दोघं विद्युत क्षेत्रांची बेरीज करतो आपण. E1 आता लेफ्ट साइडची बेरीज जर केली E1 प्लस E2 ची, तर लेफ्ट साइड E1 काय येईल, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0 येईल. बट इथं पॉझिटिव्ह साइन येईल. डायरेक्शन जर घेतले तर समजून घ्या की ही पुरी एक्स अक्ष आहे, ही पुरी काय आहे तुमची आली एक्स अक्ष समजून घ्या. तर जी इकडे जाते ती पॉझिटिव्ह. आता इथं सेंटर पॉइंट असेल समजून घ्या, हे तुमचं सेंटर असेल, तर सेंटरच्या या साईडला जाणारे प्लस घेऊन या साईडला जाणारे मायनस. तर लेफ्ट साईडला E1 नेगेटिव्ह कडे जातोय, E1 या बाजूला जातोय, पहा हे सेंटर आहे तुमचं समजून घ्या. तर या सेंटर पासून इकडच्या बाजूला E1 लेफ्ट साईडची गोष्ट करतोय मी, याचं कॅल्क्युलेशन करतोय. तर इकडच्या बाजूला E1 कुठे जातंय, लेफ्टला जातंय, म्हणजे काय हे नेगेटिव्ह येईल. E1 नेगेटिव्ह आय कॅप लिहू शकतो मी त्याला. ओके, आणि इकडच्या बाजूचा आणि हा E2 जो आहे तो इकडे जातोय,
प्लस एक्सच्या डायरेक्शन मध्ये तो प्लस येईल, मग त्याचं मूल्य तर सिग्मा बाय 2 ऍप्सिलॉन 0 येईल. ओके, हे मूल्य आहे, दिशा काय येईल प्लस आय कॅप येईल, दिशा काय येईल प्लस आय कॅप. टोटल आन्सर काय होऊन जाईल -2 ऍप्सिलॉन 0 बाय मायनस सिग्मा बाय 2 ऍप्सिलॉन 0 आय कॅप प्लस सिग्मा बाय 2 ऍप्सिलॉन 0 आय कॅप इक्वल्स टू काय होऊन जाईल 0. मग या बाजूचं विद्युत क्षेत्र काय झालं 0. का 0 झालं तर समान मूल्याचे आणि परस्पर विरुद्ध दिशेला. सिमिलरली इकडचं विद्युत क्षेत्र आता मी कॅल्क्युलेट नाही करत त्याला, तर इकडचं जेव्हा कॅल्क्युलेट करू तेव्हा E1 पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि E2 काय होऊन जाईल निगेटिव्ह होऊन जाईल. मग इकडे बी विद्युत क्षेत्र काय तुमच्यावर 0 येईल. ओके, याचप्रमाणे फक्त हे पहिलं पॉझिटिव्ह येईल आणि दुसरं निगेटिव्ह येईल. बट मधल्या विस्तारात पाहिलं तर E1 बी त्याच दिशेत जाते आणि E2 बी त्याच दिशेत जाते. तर मग सेंटर पोर्शन साठी जर कॅल्क्युलेट केला आपण तर E1 प्लस E2. ओके, पहा आपण संपातपणाचा सिद्धांत शिकले की दोन सदिश राशी राहिले तर त्यांची बेरीज करतो तर सदिश बेरीजच होते. आता E1 कोणत्या दिशेत जात आहे पहा, E1 बी याच दिशेत जात आहे मध्ये, म्हणजे प्लस एक्सच्या डायरेक्शन मध्ये. ही एक्स अक्ष आहे आपल्याला सेंटर वाली, तर E1 पण प्लस एक्सच्या दिशेत जात आहे म्हणजे तिचं बी काय मूल्य प्लस मध्ये जाईल सिग्मा बाय 2 ऍप्सिलॉन 0. ओके, आणि इकडे आय कॅप. ओके, ऍक्च्युअली डायरेक्शन दाखवायलाच पाहिजे असं नाहीये, पण मी तुम्हाला डायरेक्शन दाखवून शिकवतोय त्याच्यामुळे जल्दी समजेल. प्लस दुसरं E2 बी एकाच दिशेत आहे, मग त्याचं मूल्य बी किती येणार आहे सिग्मा बाय 2 ऍप्सिलॉन 0 आय कॅप येईल ते, कारण एकाच दिशेत आहे दोघं. मग दोघं सारखे तर काय होऊन जाईल 2 सिग्मा बाय 2 ऍप्सिलॉन 0 आणि आय कॅप. मग फायनली काय येईल 2 2 कॅन्सल होऊन जाईल, तर आन्सर काय आलं तुमचा सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0 प्लस एक्सच्या दिशेत. ओके, आणि जर आतल्या विस्तारात फक्त मूल्य घेऊ आपण तर ही तर डायरेक्शन आहे, मूल्य म्हणजे फक्त काय येईल तर सेंटर पोर्शन मध्ये म्हणजे कॅपॅसिटरच्या दोन प्लेटच्या मध्ये ज्याच्यात एक प्लेट पॉझिटिव्ह असेल आणि दुसरी प्लेट निगेटिव्ह असेल त्याच्यासाठी कॅपॅसिटरच्या आतल्या विस्तारात विद्युत क्षेत्र E इज इक्वल टू काय येईल सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, जेव्हा दोन प्लेट आहेत दोघांचा एरिया सारखा आहे, दोघांवर विद्युत भार सारखा आहे, फक्त एक प्लस आणि एक निगेटिव्ह आहे. ओके, त्या केसमध्ये आजूबाजूच्या विस्तारात विद्युत क्षेत्र 0 असतं आणि जे विद्युत क्षेत्र असतं ते कुठं असतं फक्त त्याच्या सेंटर मध्ये असतं. ओके, दोघं प्लेटच्या आतल्या विस्तारात. ओके, आणि दोघं प्लेटच्या आतल्या विस्तारात ते केव्हा असेल जेव्हा हवेचं माध्यम असेल तेव्हा. 5 सिग्मा ऍप्सिलॉन 0 लिहितोय मी, ऍप्सिलॉन 0 लिहितोय याचा अर्थ मध्ये कोणतं माध्यम आहे अवाहक माध्यम आहे, डायलेक्ट्रिक मीडियम आहे. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवू द्या, इथं सुवाहक नाही, सुवाहक वस्तूसाठी ऍप्सिलॉन वगैरे डिफाईन होत नाही. लक्षात ठेवू द्या ऍप्सिलॉन फक्त अवाहक वस्तूंसाठीच डिफाईन होतो. ओके, ती परमिटिव्हिटी आणि परमिटिव्हिटी फक्त अवाहक वस्तूंची असते, सुवाहक वस्तूंची परमिटिव्ह वगैरे राहत नाही. ओके, डन. मग तुमच्या आतल्या विस्ताराचं विद्युत क्षेत्र काय येईल कॅपॅसिटरच्या आतल्या विस्ताराचं विद्युत क्षेत्र तर E इज इक्वल टू सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0, आणि जिथं सिग्मा काय असतो Q बाय A. आता थिअरी मध्ये बघ पुढे काय. A parallel plate capacitor consists of the two large planned parallel conducting plates separated by a small distance. ओके, म्हणजे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये काय असतात दोन प्लेट्स असतात ज्या खूप मोठ्या प्लेट्स असतात पण त्यांच्यातलं अंतर खूप छोटं असतं. एक प्लेट पॉझिटिव्ह चार्ज असते दुसरी प्लेट निगेटिव्ह चार्ज असते, त्यांच्या आतल्या विस्तारातलं विद्युत क्षेत्र काय असतं E असतं जे प्लस कडून मायनस कडे जातं. ओके, विच इज शोन इन फिगर, जे तुम्हाला आकृतीत दिसतंय. आणि याचा जो एरिया असतो या प्लेट्सचा एरिया तो ह्या ज्या दोन प्लेट असतात त्यांच्यामधल्या अंतरच्या कम्पेअर मध्ये खूप मोठा असतो, म्हणजे त्याच्या अंतरचा वर्ग बी केला ना त्याच्यापेक्षा बी खूप मोठा येईल त्याचा एरिया, म्हणजे खूप जवळ जवळ ठेवलेल्या जातात त्या दोन प्लेट. ओके, लेट A is A be the area of each plate and D is the separation distance between them. म्हणजे काय समजून घ्या की समजा की या दोघं प्लेट्सचा एरिया किती असेल A असेल आणि त्याच्यातला एक प्लेटवर प्लस Q विद्युत भार आणि दुसऱ्या प्लेटवर मायनस Q विद्युत भार, दोघांमधलं अंतर किती आहे D आहे. आता the D is much smaller than the linear dimensions of the plate. म्हणजे काय या प्लेटचे जे डायमेन्शन्स आहेत म्हणजे परिमाण आहेत त्याच्या कम्पेअर मध्ये जे D डिस्टन्स आहे दोन प्लेट मधलं अंतर ते खूपच छोटं आहे. We can use the result of electric field by infinite blank sheet of uniform charge density. मग आपण काय यूज करू शकतो इथं तर इलेक्ट्रिक फील्ड
बाय इन्फायनाइट प्लान शीट म्हणजे काय की इन्फायनाइट म्हणजे अनंत लांबीचा एखादा प्लान असेल ना, म्हणजे एखादा प्लेट असेल अनंत लांबीची एखादा सरफेस, ओके, त्याच्यामुळे त्याचा आजूबाजूच्या विस्तारात विद्युत क्षेत्र जे येतं ना, गाऊसचा नियमने आपण शोधलं होतं, त्या कन्सेप्टचा वापर करू आपण. आता आपण इथं पहिल्या प्लेटचा विद्युत भार किती येईल? तर प्लेट 1 हॅज अ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए आणि प्लेट 2 हॅज अ सरफेस चार्ज डेन्सिटी मायनस सिग्मा. ओके, सरफेस चार्ज डेन्सिटी जे मी तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी लिहून दिला होता आता. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजेच काय? ओके, गुजराती वर्ड्स पण आठवण ठेव द्या. पृष्ठ विद्युत भार घनता, सरफेस चार्ज डेन्सिटी कशाला म्हणतात? पृष्ठ विद्युत भार घनता. ती किती येते? क्यू बाय ए, पॉझिटिव्ह प्लेटची प्लस क्यू बाय ए, निगेटिव्ह प्लेटची मायनस क्यू बाय ए. आता त्यांनी जे मी तुम्हाला आता शिकवून दिलं ऑलरेडी बाजूच्या फिगर मध्ये, ती वस्तू ते आता तुम्हाला सांगता येतं की आउटर वन रिजन वन. आता रिजन वन कोणता आहे? तर हा वाला, हा इथं आय लिहिलाय ना त्यांनी, हा पहिला रिजन आहे. रिजन म्हणजे एरिया, रिजन म्हणजे कारण नाही, रिजन आहे, रिजन नाही. ओके, आउटर रिजन वन, रिजन अबाव द प्लेट वन म्हणजे प्लेट एक चा वरचा विस्तार. तर ह्या एरियात विद्युत क्षेत्र E इज इक्वल टू सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0 मायनस सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0 काही 0. ओके, कारण की विद्युत क्षेत्र परस्पर विरुद्ध दिशेत असेल, त्याच्यामुळे विद्युत क्षेत्र काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल आपल्या विस्तारात, बाहेरच्या विस्तारात. सिमिलरली हा दुसरा विस्तार, तिथं विद्युत क्षेत्र काय येणार आहे? 0 येणार आहे, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगून दिलं. हे पहा, आउटर रिजन 2, दूसरा रिजन जो होता ना आउटर रिजन 2, E इज इक्वल टू सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0 मायनस सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0 इज इक्वल टू काय होऊन जाईल? परत 0 होऊन जाईल. ओके, डन. मग उरतं काय आता? आतला इनर रिजन बिटवीन द प्लेट 1 अँड प्लेट 2, द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू टू चार्ज प्लेट्स ऍट सम. मग ऍट सम म्हणजे काय? त्यांची बेरीज होऊन जाईल. आतला विस्तार आहे ना प्लेटचा आतला विस्तार. आता तुम्ही इथं जर पाहिलं असतं तर तुम्हाला कन्फ्युजन झालं असतं की सर हे अचानक कसं काय आलं, म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी कम्प्लीट क्लॅरिफिकेशन देऊन दिलंय याचं की हे कशा रीतीने येतं. आतल्या विस्तारात विद्युत क्षेत्र कसं काय सिग्मा बाय एप्सिलॉन 0 येतं. ओके, तुमच्या बुक मध्ये जसं लिहिलं तसं लिहिणार तरी चालेल, पण तुम्हाला माहित पाहिजे की हे कसं होतं. तर ही जे आतल्या विस्तार, दोघं प्लेट आहे ना, प्लेट 1 आणि प्लेट 2 च्या आतल्या विस्तारात विद्युत क्षेत्र E इज इक्वल टू सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0 प्लस सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0 इज इक्वल टू काय? दोघांची बेरीज होऊन जाईल 2 सिग्मा बाय 2 एप्सिलॉन 0, 2 2 कॅन्सल होऊन जाईल. तर काय येणार आहे? सिग्मा बाय एप्सिलॉन 0. आणि सिग्मा बरोबर आपण ऑलरेडी वरती पाहिलंय, काय दिलंय त्यांनी? सिग्मा इज इक्वल टू काय येतं? क्यू बाय ए येतं, माहिती आहे आपल्याला. सिग्मा इज इक्वल टू काय येतं? क्यू बाय ए. तर त्याची किंमत जर टाकणार आपण, सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए. ओके, ज्याच्यात क्यू काय? प्लेटवरचा विद्युत भार आहे, ए काय? एरिया. दोघं प्लेटचा एरिया सारखा आहे, दोघं प्लेटचा विद्युत भार सारखा आहे, म्हणून कॉमन इक्वेशन वापरू शकतो आपण. मग या सिग्मा जागेवर त्याची किंमत टाकली क्यू बाय ए, तर इक्वेशन काय बनून गेलं? क्यू बाय एप्सिलॉन 0 इंटू ए. एवढं समजलं? आता पुढे, द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. ओके, सिंपल आहे, पॉझिटिव्ह पासून तर निगेटिव्ह प्लेट कडे विद्युत क्षेत्राची दिशा असेल. आता दस इलेक्ट्रिक फील्ड इज लोकलाइज्ड बिटवीन द टू प्लेट्स अँड इज युनिफॉर्म थ्रू आउट इट. आता बघा, विद्युत क्षेत्र कुठे आहे? तर दोन प्लेटच्या आतल्या विस्तारात आहे. लोकलाइज बिटवीन टू प्लेट्स म्हणजे काय? दोन प्लेटच्या आतल्या विस्तारात आहे. ओके, आणि इज युनिफॉर्म थ्रू आउट म्हणजे की त्या दोघं प्लेट्सच्या आत सगळीकडे सारखं विद्युत क्षेत्र. युनिफॉर्म म्हणजे काय? एक सारखं आहे. फॉर प्लेट्स विथ इन्फायनाइट एरिया दिस विल नॉट प्रूव्ह नियर द आउटर बाउंड्रीज ऑफ द प्लेट. आता ज्या प्लेटचा इन्फायनाइट एरिया असतो, सॉरी फायनाइट एरिया असतो, कम्पेअर टू दोन डिस्टन्स असतात ना, दोन प्लेट मधला अंतरच्या कम्पेअर मध्ये जर प्लेट खूप छोट्या राहिल्या ना, मग त्या केसमध्ये आउटर जे विद्युत क्षेत्र राहतं, हे जे विद्युत क्षेत्र ते अचळ नाही राहत. ओके, ती गोष्ट सोडून दे, काय एवढं काम. द फील्ड लाईन्स बँड आउटवर्ड ऍट दी एजेस अँड इफेक्ट कॉल फ्रिंगिंग ऑफ दी फील्ड. म्हणजे काय होतं की समजा तुमचे दोन प्लेट्स आहेत, ही पहिली प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे. आता या प्लेटचा एरियाच्या कम्पेअर मध्ये जर डिस्टन्स खूप छोटा राहिला ना, तर इथलं जे विद्युत क्षेत्र आहे ते असं स्प्रिंग आउट करतं. एंड वर जे विद्युत क्षेत्र आहे ते फ्रिंगिंग आउट होऊन जातं, असं होऊन जातं ते. म्हणजे मध्ये एकदम स्ट्रेट राहतं, पण ऍट द एंड पॉइंट आहे ना असं फ्रिंगिंग आउट करून जातं. याला फ्रिंगिंग ऑफ द फील्ड म्हणतात. ओके, बट ऍक्च्युली आपण ज्या प्लेट्स घेतोय त्या एकदम मोठ्या मोठ्या प्लेट्स घेतो, अशा लाईक एवढ्या मोठ्या मोठ्या प्लेट्स आहेत आपल्याला, खूप लांब प्लेट्स आहेत आणि त्यांच्या एरियाचा कम्पेअर मध्ये डिस्टन्स आहे त्यांच्या मधलं, हे डिस्टन्स खूप कमी आहे. डी जे डिस्टन्स, त्यांचा जो एरिया आहे त्याच्या कम्पेअर मध्ये खूपच कमी आहे. मग त्या केसमध्ये काय होतं की विद्युत क्षेत्र तुमचं असं होत नाही.
असं पॉसिबल नाही होत जेव्हा प्लेट्स खूप मोठ्या राहिल्या. इन्फायनाइट म्हणजे काय, आपण एवढी इन्फायनाइट लेंथची प्लेट नाही घेऊ शकत. इन्फायनाइट प्लेट आहे त्याचा अर्थ असा असतो त्यांचा की तुमचा प्लेटचा जो एरिया आहे तो डिस्पेअरचा कम्पेअर म्हणजे की हे जे बी डिस्टन्स असेल त्याचा स्क्वेअर केल्यानंतर जे अंतर भेटेल त्याच्या कम्पेअर मध्ये ए खूप मोठी व्हॅल्यू असते म्हणून असं होत नाही. These effects can be ignored in the regions subsequently far from the edges, and the field there is given in the equation. Okay. Now for uniform electric field, potential difference is simply between the field times is the distance between the plates. माझा भाई युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे इथं. विद्युत क्षेत्र जे आहे ते प्लेट्सच्या आतल्या विस्तारात अचळ आहे. तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता, तुम्हाला आठवत नसेल तर विद्युत क्षेत्र आणि विद्युत स्थितिमान मधला संबंध दर्शवणारा एक फॉर्म्युला होता. E इज इक्वल टू, ऍक्च्युली असं शिकलो होतं आपण, तो मायनस डेल व्ही बाय डेल एक्स असं काहीतरी शिकलो होतं आपण, आठवण असेल तर. ओके. विद्युत क्षेत्र आणि विद्युत स्थितिमान मधला संबंध दर्शवणारं सूत्र होतं. पण ह्याच सूत्राला आपल्याला एकदम सिंपल लँग्वेज मध्ये लिहायचं असेल, एकदम साध्या भाषेत, तर आपल्याला माहिती आहे की इथं दोन प्लेट्स आहेत. ओके. तर दोन प्लेट्सचा आतल्या विस्तारात विद्युत क्षेत्र आहे. आतल्या विस्तारात काय विद्युत क्षेत्र आहे. तर या विद्युत क्षेत्रामुळे काय असेल तर हे जे अंतर आहे डी, प्लेटच्या आतल्या विस्तारात अंतर डी आहे, तर हे विद्युत क्षेत्र किती असेल तर या दोन प्लेट मधलं व्होल्टेज समजा व्ही असेल. पण हे सूत्र काय आहे, ई विद्युत क्षेत्र इज इक्वल टू काय डीव्ही बाय डीएक्स. डीव्ही म्हणजे काय व्होल्टेज, व्होल्टेज भागीला काय अंतर. ओके. म्हणजे व्होल्टेज मधला फेरफार भागीला अंतर मधला फेरफार. व्होल्टेज म्हणजे विद्युत स्थितिमान मधला फेरफार भागीला अंतर मधला फेरफार. मग आता समजून घ्या की या दोन प्लेट मधला विद्युत स्थितिमानचा फरक किती असेल, व्ही असेल, आणि या दोन प्लेट मधलं अंतर किती आहे, डी आहे. तर त्याच्यामुळे विद्युत क्षेत्र ई बरोबर काय भेटणार तुम्हाला, व्ही बाय डी भेटेल. काय भेटेल इथं, व्ही बाय डी. ओके. कीप दिस इन युअर माइंड. ही वस्तू लक्षात ठेवता. एक कॉमन सूत्र आहे विद्युत क्षेत्राचं. विद्युत क्षेत्र बरोबर काय येतं, विद्युत स्थितिमान भागीला व्होल्टेज, सॉरी विद्युत स्थितिमान भागीला अंतर. त्यानंतर दोन प्लेट मधलं अंतर आणि दोन प्लेट मधला विद्युत स्थितिमान समजून घ्या किती आहे, व्ही आहे, आणि त्याच दोन प्लेट मधलं अंतर किती आहे, डी आहे, की ज्या दोन अंतरांसाठी विद्युत क्षेत्र तुमचं काय अचळ आहे. ओके. मग त्या केसमध्ये हे जे इक्वेशन आहे आपलं, मग आपण काय करू, व्ही आपल्याला मिळवायचं आहे. व्ही इज इक्वल टू काय म्हणता येईल, हा डी ला इकडे घेऊन या. तर व्ही इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, ई इंटू डी असं लिहू शकतो. व्ही इज इक्वल टू ई इंटू डी. मग तो फॉर्म्युला पहा इथं लिहिला आहे त्यांनी, व्ही इज इक्वल टू ई इंटू डी. आता ही ई ची व्हॅल्यू आपल्याकडे इथं आहे. ई बरोबर काय आहे, तर सिग्मा बाय 2 एप्सिलॉन बरोबर, सिग्मा बाय एप्सिलॉन 0 बरोबर काय आहे, क्यू बाय एप्सिलॉन 0 ए. मग ही व्हॅल्यू इथं ठेवू आपण. ओके. लाईक मी इथं सॉल्व्ह करून देतो याला. पास आहे व्ही इज इक्वल टू ई इंटू डी. ई इंटू डी आहे. आता ई इज इक्वल टू तिथं शोधलं होतं आपण, ई इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन 0 ए. ओके. आणि हा डी तर आहेच, 1 बाय डी लिहितो मी, तर सॉरी 1 बाय डी ऑनली डी येईल तिथं वरती ना तो डी. तर क्यू डी अपॉन एप्सिलॉन 0 असं येऊन जाईल. बट आपण पहा आता हे व्होल्टेजचं सूत्र झालं. तर आपण एक वस्तू शिकलेले आहे, कॅपॅसिटर आपल्याला शोधायचं, कॅपॅसिटर शोधायचं ना प्लेट मधलं. तर कॅपॅसिटरचं सूत्र काय आहे, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही असा फॉर्म्युला शिकलेला आपण, कालच शिकलो होतो की कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे तो सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. तर क्यू तर आहे आपल्याकडे आणि व्ही ची किंमत काय आहे इथं, तर वरती लिहिलेली व्ही बरोबर काय, आता वरचं सूत्र आहे इथं, हे सूत्राप्रमाणे व्ही इज इक्वल टू का जे अंश मध्ये ते छेद मध्ये येऊन जाईल, म्हणजे क्यू छेद मध्ये येऊन जाईल, त्याच्यासोबत डी पण छेद मध्ये येऊन जाईल, आणि वरती काय होऊन जाईल तर एप्सिलॉन 0 आणि ए येऊन जाईल वरती अंश मध्ये. ओके. आता क्यू कॅन्सल, हा क्यू कॅन्सल, काय आन्सर आलं कॅपॅसिटन्सचं इथं, हे समांतर प्लेट कॅपॅसिटन्सचं सूत्र आलं, सी इज इक्वल टू एप्सिलॉन 0 ए बाय डी. तर हे झालं समांतर प्लेट कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला. जे कशावर आधारित आहे पहा, एप्सिलॉन 0 म्हणजे कोणतं माध्यम आपण प्लेट्सच्या मध्ये ठेवलंय ते, का कशा कशावर आधारित आहे.
समांतर प्लेट कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स म्हणजे तो किती चार्ज स्टोअर करेल त्याची किंमत कशा कशा आधारित आहे. तर या ज्या दोन प्लेट्स घेतलेल्या त्याचा एरिया, ओके, एरिया दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर त्या दोन प्लेट्स मधलं अंतर डी आणि त्या दोन प्लेट मधलं माध्यम कोणतं येते. आता सध्या तर आपण हवा घेतलं म्हणून ऍब्सोल्यूट आलंय. जर दुसरं कोणतं मीडियम घेतलं असतं तर मग ते मीडियम आलं असतं. मग आता एक वस्तू बदलली असते की त्या माध्यमचा आपल्याला काय घ्यावं लागलं असतं, त्या माध्यमची परमिटिव्हिटी घ्यावी लागते. आता ही शून्यावकाशी परमिटिव्हिटी किंवा हवेची परमिटिव्हिटी जी ऍब्सोल्यूट झिरो येते फक्त, ओके. पण जे मीडियम आलं असतं त्या मीडियमचे आपण काय घेतले सी परमिटिव्हिटी. या दोघं प्लेट्सचा एरिया किती येणार आहे ए येणार आहे, ओके. त्या दोन प्लेट्स मधलं अंतर किती डी आणि त्याच्यातलं जे मीडियम आहे ते ऍब्सोल्यूट झिरो. तर समांतर प्लेट कॅपॅसिटर साठीचं हे फॉर्म्युला आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. पाहून घ्या आला आन्सर. C is equal to Q by V is equal to absolute zero A by D, which is expected depends only on the geometry of the system. म्हणजे काय जे कशावर आधारित आहे फक्त जिओमेट्री ऑफ द सिस्टम म्हणजे काय रचना जी सिस्टम बनवते त्याच्या रचनेवर आधारित आहे बा. सिम्पली कशा कशाने ए काय असणार आहे तर ज्या प्लेट आपण सिलेक्ट करतोय कॅपॅसिटर बनवण्यासाठी त्या प्लेटचा एरिया, डी काय आहे त्या दोन प्लेट्स मधला अंतर आणि ऍब्सोल्यूट झिरो काय आहे त्या प्लेट्स मधलं मटेरियल. तर दोन प्लेट ठेवतो त्यांचा हात कोणतं मटेरियल आहे त्याच्यावर, ओके. म्हणजे कॅपॅसिटर बनवताना म्हणून पाहून घ्या तुम्ही जे कॅपॅसिटर तुमच्या फॅन वगैरे मध्ये लावलेलं जातं ना ते कशावर डिपेंडन्सी ठेवतं तर पहा त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. त्याच्यात दोन प्लेट येतात सुवार प्लेट, ओके. म्हणजे ते मटेरियल असतं, ओके. कोणतंही मटेरियल असेल वॉटेवर जे बी रिक्वायर्ड असेल ते मटेरियल असेल. त्याच्यानंतर त्याच्यात काहीतरी अंतर असेल त्या अंतरमध्ये त्यांनी हे भरलेलं राहतं डायलेक्ट्रिक वस्तू भरलेली राहते, ओके. आणि बाकी सगळं काय असतं मग तिथं हवेचं माध्यम नाही राहत तिथे एक डायलेक्ट्रिक वस्तू भरलेली राहते, ओके. डन समजलं. मग त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स आता समजून घ्या. ऍब्सोल्यूट झिरोची किंमत आपल्याला माहित राहते 8.85 × 10⁻². आता समजून घ्या की ज्या प्लेट घेतो आपण 1 मीटर स्क्वेअरच्या प्लेट घेतो. 1 मीटर स्क्वेअर म्हणजे खूप मोठी वस्तू असते हा. ज्याची लांबी 1 मीटर आणि रुंदी 1 मीटर असेल अशी प्लेट त्याला 1 मीटर त्याचा एरिया 1 मीटर स्क्वेअर असतो. पहा एखाद्या प्लेटचा एरिया 1 मीटर स्क्वेअर आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला त्याची लांबी 1 मीटर असेल आणि रुंदी 1 मीटर असेल असं एक चौरस. अशा दोन प्लेट घ्यायच्या आणि त्यांच्यातलं अंतर किती घेतो आपण 1 mm. 1 mm म्हणजे काय 1 सेंटीमीटर राहता ना त्याचे 10 भाग करतो ना आपण तर त्याला 1 mm म्हणतात. तुमची जी मीटर पट्टी फुल पट्टी राहते ना त्याच्यातल्या कोणत्याही दोन लाईन्स मधलं अंतर 1 mm चं असतं. तेव्हा आपण 1 मीटर स्क्वेअरच्या एवढ्या मोठ्या प्लेट्सला जेव्हा 1 mm पेक्षा कमी अंतरावर ठेवू आपण तेव्हा त्याच्यातलं कॅपॅसिटन्स असतं 8.85 × 10⁻⁹ फॅराडे. म्हणजे किती 8.85 नॅनो फॅराडे. -9 म्हणजे काय असतं नॅनो फॅराडे. 8.85 म्हणजे लगभग 9 होऊन गेलंय म्हणजे 9 नॅनो फॅराडे एवढं कॅपॅसिटन्स जनरेट होतं जेव्हा खूप मोठ्या प्लेट खूपच मोठ्या प्लेट 1 मीटर स्क्वेअरच्या प्लेट म्हणजे खूप मोठ्या प्लेट होऊन गेल्या. त्यांच्यातलं अंतर एक किती घेतलं आपण फक्त 1 mm अंतर घेतलंय. आता हे अंतर जर मोठं ठेवलं आपण तर तेवढा अजून कॅपॅसिटर घटेल वाढणार नाही. लक्षात ठेवलं म्हणजे विचार करा की तुम्हाला फक्त 1 मीटर स्क्वेअरची प्लेट म्हणजे खूप छोटी प्लेट नसते. तुमच्या घरात ज्या स्टाईल लावलेल्या राहतात ना त्या किती असतात 1 फूटची एक स्टाईल राहते, ओके. लगभग 1 फूटची येते ना ती स्टाईल 1 फूटची नाही 3 फूटची येते वाटतं. आय डोंट नो एक्झॅक्टली 1 फूटची 1.5 फूटची येते लगभग एक स्टाईल. तर 1.5 फूटची एक स्टाईल येईल म्हणजे 1.5 फूट मध्ये किती येतं 45 सेंटीमीटर येते. म्हणजे 2 स्टाईल ची लांबी 2 स्टाईलची रुंदी म्हणजे 4 स्टाईल येतील ना तुमच्या तेवढा एरिया तेवढा 1 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी एरिया असतो. लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या प्लेट्स घ्यायच्या. अंडरस्टँड समजला. कोणाला काही डाऊट थ्योरी मध्ये समांतर प्लेट कॅपॅसिटरची. तर विचार करा जर तुम्हाला 1 फॅराडेचं कॅपॅसिटन्स पाहिजे असेल किती 1 फॅराडेचं त्यासाठी तुम्हाला किती मोठी प्लेट घ्यावी लागेल. किती मोठ्या प्लेट म्हणजे एक रूम नाही एक सोसायटी एवढी प्लेट्स घ्यावं लागतं तुम्हाला फक्त 1 फॅराडेचं कॅपॅसिटन्स बनवायचं असेल तर विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल.
इतकं मोठं कॅपॅसिटर कोणी बनवण्याची काही गरज नाही. कॅपॅसिटर काम काय करतं, एनर्जी स्टोअर करायचं काम करतं. पाहून घ्यायचं त्यांनी कॅल्क्युलेशन दिलंय की एक फॅराडेचं तुम्हाला कॅपॅसिटन्स पाहिजे, तर अशा प्लेटचा एरिया किती असेल, तुम्ही त्या दोन प्लेट्स मधलं अंतर किती ठेवणार आहे, 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवणार आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर आणि त्याच्यात हवेचं माध्यम ठेवणार आहे ना, तर त्या प्लेटचा एरिया असेल 10⁹ मीटर स्क्वेअर. किती असेल, 10⁹ मीटर स्क्वेअर. म्हणजे विचार करा किती येऊन गेलं ते. फक्त 1 फॅराडेचं कॅपॅसिटन्स पाहिजे तुम्हाला. किती, 1 फॅराडेचं कॅपॅसिटन्स. त्या दोन प्लेट्स मधला माध्यम काय असेल, हवेचं माध्यम असेल आणि त्या दोन प्लेट मधलं अंतर किती असेल, 1 सेंटीमीटर. तुमची पट्टी राहते ना ती 6 सेंटीमीटरची राहते, 6 आणि 15 सेंटीमीटरची पट्टी, छोटी पट्टी. तर त्याच्यातलं 0 ते 1 मधलं एवढं अंतर ठेवून तुम्हाला जर 1 फॅराडेचं कॅपॅसिटन्स पाहिजे असेल, ओके, तर त्यासाठी तुम्हाला 10⁹ मीटर स्क्वेअर एवढी प्लेट बनवावी लागेल. म्हणजे त्या प्लेटची लांबी किती असेल विचार करा, रुंदी किती असेल. म्हणजे 5 × 10 8 घात. 5 वर 8 शून्य ठेवलं किती येतं, म्हणजे 50 करोड लांबी असेल, 50 करोड मीटर, 50 करोड मीटर 3 शून्य काढून टाकलं तुम्ही शेवटचे. म्हणजे तुम्हाला 50 किलोमीटर लांबी 50 किलोमीटर रुंदीची प्लेट आणावी लागेल, तेव्हा 1 फॅराडेचं कॅपॅसिटन्स बनेल. सो विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. 50 किलोमीटर लांबी प्लेट. इथं 30 किलोमीटर दिलेलं आहे, बट ऍक्च्युअली ऑलमोस्ट 50 किलोमीटर दिलेलं आहे. सो विच इज नॉट अ प्रॅक्टिकली पॉसिबल थिंग. प्रॅक्टिकली शक्य आहे का 50 किलोमीटर लांबीची प्लेट बनवणं? आता पुढे इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक. आता पहा इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक काय, तर ऍक्च्युली हे खूप सोपं आहे. 5 मिनिट आहे आपल्याकडे, जर होऊन जाईल तर ठीक आहे. ऍक्च्युली इथं खूप मोठी मेथड दिली जी मी तुम्हाला काल शिकवेल. त्याचा पहिले तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये शिकवून देतो ही वस्तू, कारण जे तिच्यात दिलेलं आहे ते तुम्हाला शिकवायला मग अजून मला कारण तुम्ही एक वस्तू शिकलेली नाही, त्याशिवाय ते समजणार नाही तुम्हाला. इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक काय राहतं पहा. आता एखादे कॅपॅसिटर्स आहे, समजून घ्या की 2 कॅपॅसिटर आहेत. हे पहिलं कॅपॅसिटर आहे, त्याच्यात तुम्ही हवेचं माध्यम ठेवलंय, तेव्हा त्याचा परमिटिव्हिटी काय असते, ऍब्सोल्यूट 0 असते. तर त्याचं कॅपॅसिटन्स काय, सी लिहू आपण त्याला. सी इज इक्वल टू ऍब्सोल्यूट 0 ए बाय डी. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवता. आता शिकवलाय. एरिया तेवढाच ठेवायचा आपल्याला आणि अंतर बी तेवढंच ठेवायचं. ओके डी. आता एक काम करेल मी सर, हा पॅरेलल कॅपॅसिटरचे सूत्र आहे ना ते. हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल म्हणजे समांतर, प्लेट म्हणजे 2 प्लेट, सिंपल. ओके. आता मी काय करेल, हे हवेचं माध्यम आहे ना, याला रिमूव्ह करून मी दुसरं मीडियम घेईल. म्हणजे कोणतं एक मीडियम घेतो की ज्याचा डायइलेक्ट्रिक म्हणजे ज्याची परमिटिव्हिटी किती असेल, असं एक मीडियम घेतो की ज्याची परमिटिव्हिटी किती असेल, ऍब्सोल्यूट असेल. ओके. मग हे फॉर्म्युला काय बनतं, आता पहा परमिटिव्हिटी आणि शून्य अवकाशी परमिटिव्हिटी, माध्यमची परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, अशा 3 वस्तू मी चॅप्टर 1 मध्ये शिकवलं होतं तुम्हाला. तर जी माध्यमची परमिटिव्हिटी असते ती काय असते, तर शून्य अवकाशी परमिटिव्हिटी गुणिला ऍब्सोल्यूट आर, याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणतो आपण, सापेक्ष परमिटिव्हिटी. कोणाची सापेक्ष परमिटिव्हिटी, तर ते माध्यम, इथं त्यांनी या वस्तूला के लिहिलं असेल, या थ्योरीमध्ये त्यांनी या वस्तूला काय लिहिलं असेल, के लिहिलं असेल. ज्याला मी ऍब्सोल्यूट आर लिहितो ना, त्याला त्यांनी काय नाव दिलं असेल, के. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय असतं, शून्य अवकाश सापेक्ष माध्यमच्या परमिटिव्हिटीचं गुणोत्तर, म्हणजे समथिंग लाईक असं ऍब्सोल्यूट आर
इज इक्वल टू ऍप्सिलॉन बाय ऍप्सिलॉन 0. ओके, ऍप्सिलॉन काय असतं तर माध्यमची परमिटिव्हिटी म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ गिव्हन मीडियम. ऍप्सिलॉन 0 काय असतं परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. ओके, मग आपल्याला तर माध्यमची परमिटिव्हिटी घ्यायची नाही तर आपल्याकडे हा कॉमन फॉर्म्युला आहे. मग आता नवीन मीडियम आलं तर नवीन कॅपॅसिटन्सला काय नाव दिलं मी सी डॅश. मग सी डॅश साठी ऍप्सिलॉन 0च्या जागेवर काय आहे ऍप्सिलॉन आहे. नवीन मीडियम घेतलं ना मी तर त्याची परमिटिव्हिटी काय आहे ऍप्सिलॉन आहे. तर ऍप्सिलॉन ए बाय डी बाकी सगळं सेम आहे. तर फॉर्म्युला मध्ये चेंज काय येणार आहे तर जिथं ऍप्सिलॉन 0 त्याच्या जागेवर काय येईल माध्यमची परमिटिव्हिटी. इथं का आपण ऍप्सिलॉन 0 घेतलं तर कारण तिथं शून्य अवकाश होता म्हणून शून्य अवकाशची परमिटिव्हिटी घेतली. मग आता आपण पाहू की ऍप्सिलॉन बरोबर काय आहे पण आपल्याकडे तर आपण इथं लिहिलंय ऍप्सिलॉन बरोबर काय आता ऍप्सिलॉन 0 इंटू ऍप्सिलॉन आर. ओके, तर मग ती किंमत ठेवू आपण. तर ऍप्सिलॉन आर पुढे लिहू तर ऍप्सिलॉन आर इंटू ऍप्सिलॉन 0. ओके, आणि ए बाय डी. ओके असं येईल. मग आता सी डॅश ची व्हॅल्यू आली तर पहा सी डॅश आणि सी ची व्हॅल्यू मध्ये काय फरक आहे तर सी बरोबर काय आहे जेव्हा आपण ह्या दोन प्लेट मध्ये हवेचं मीडियम ठेवतो तेव्हा कॅपॅसिटन्स किती आहे सी आहे. आता ह्याच प्लेट मध्ये आपण नवीन एक मीडियम घेतलं की जे किती आहे त्याची परमिटिव्हिटी किती आहे ऍप्सिलॉन आहे. मग तेव्हा कॅपॅसिटन्सवर काय फरक पडतोय तर ऍप्सिलॉन आर तर जसा तसा राहील. ओके, ऍप्सिलॉन आर आणि एवढी वस्तू काय आहे कॅपॅसिटन्स सी आहे पहा याला मी काय लिहू शकतो सी. ओके, तर सी डॅश इज इक्वल टू काय आलं ऍप्सिलॉन आर इंटू सी. आणि लक्षात ठेवा ऍप्सिलॉन आर ची व्हॅल्यू हमेशा ग्रेटर दॅन 1 असते. ऍप्सिलॉन आर ऑलवेज ग्रेटर दॅन 1 आणि हवेसाठी याची व्हॅल्यू 1 असते. म्हणून आपण हवेची परमिटिव्हिटी लिहिताना इथे 1 लिहून देतो डायरेक्ट ऍप्सिलॉन 0 आन्सर लिहितो. तर ऍप्सिलॉन आर हमेशा ग्रेटर दॅन 1 असेल. समजून घ्या की हे जे मीडियम आहे जे घेतलंय ओके आपण आता जे मीडियम यूज करतो त्याचा ऍप्सिलॉन आर समजून घ्या किती असेल ऍप्सिलॉन आर बरोबर म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी समजून घ्या 4 असेल. किती असेल 4. ओके, मग तुमचे जे नवीन कॅपॅसिटन्स आहे पहिलं कॅपॅसिटन्स सी होतं म्हणजे नवीन कॅपॅसिटन्स आहे ते किती येणार सी डॅश इज इक्वल टू ऍप्सिलॉन आर च्या जागेवर काय लिहा 4. तर 4 इंटू सी म्हणजे समजून घ्या की शून्य अवकाशात या कॅपॅसिटन्सचं कॅपॅसिटन्स होतं समजून घ्या की हे सी बरोबर जेव्हा शून्य अवकाश होतं म्हणजे हवेचं मीडियम होतं तेव्हा ते असेल समजून घ्या 2 मायक्रोफेराड असेल. किती एक्झाम्पल घेतोय मी एक सिंपल की समजून घ्या जेव्हा शून्य अवकाश होता तेव्हा म्हणजे या दोन प्लेट्सचा मध्ये हवेचं माध्यम ठेवलं होतं तेव्हा सी ची व्हॅल्यू समजून घ्या 2 मायक्रोफेराड होती. तर आता मी असं मीडियम ऍड केलंय की ज्याची परमिटिव्हिटी म्हणजे ज्याची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 4 आहे हवेच्या माध्यमापेक्षा. मग तेव्हा नवीन कॅपॅसिटन्स किती बनून जाईल तर 4 गुणिला 2 टोटल किती होऊन जाईल 8 मायक्रो फॅराडे. समजलं. याचा अर्थ काय झाला की जेव्हा तुम्ही हवेच्या जागेवर एक दुसरं कोणतं तरी मीडियम यूज करता तर तुमचं जे कॅपॅसिटन्स आहे ते वाढतं. लक्षात ठेवा केवढं वाढेल तर जेवढं रिलेटिव्ह परमिटिव्ह वाला मीडियम तुम्ही ऍड केलंय तेवढं तुमचं कॅपॅसिटन्स इन्क्रीज होऊन जाईल. अंडरस्टँड. सो टुडे वी आर गोइंग टू फिनिश ओव्हर हियर कारण की मीटिंग संपून जाईल आता ऑटोमॅटिक. ओके, बाकीचं उद्या डिस्कस करू. हो सर. लेक्चर पाहून घ्या त्याच्यावर तुम्हाला दिसून जाईल. डन.